तर मला जायचं होतं बीडला आणि मी बीडला जाण्यासाठी केली होती कॅब बुक आणि कॅबमध्ये बसून मी निघालो होतो संगमवाडी पार्किंग नंबर 3ला, कारण तिथं होती माझी ट्रॅव्हल्स. तिथून मला ट्रॅव्हल्स लागणार होते आणि मग कॅबमध्ये बसून मी चाललो होतो संगमवाडीच्या दिशेने, कारण बीडला माझं असं काम होतं की मला अर्जंट फोन आला होता आणि म्हणून मी निघालो होतो. तर मी आलेलो आहे आता संगमवाडीच्या तिथे आणि ही होती माझी ट्रॅव्हल्स. त्याच्यानंतर आम्ही थांबलो जेवायला एका ठिकाणी. जेवायला ठिकाणीच्या अशा खूप साऱ्या ट्रॅव्हल्स थांबलेल्या होत्या. ह्या हॉटेलवर जेवण्यासाठी थांबलो होतं, पण मला काय रात्रीचं मी जेवत नव्हतं म्हणून म्हणलं आता आपण काहीतरी दुसरं खायला घेऊ. तर मी घेतले होते खारे शेंगदाणे आणि संत्रा गोळ्या. तर संत्रा गोळ्या आणि खारे शेंगदाणे घेऊन मी बसणार होतो जाऊन गाडीत. तर गाडीमध्ये मी आलो आणि मी माझ्या सीटवर बसलो आणि मग थोड्या वेळानंतर आमची गाडी निघणार आणि मी पोहोचलो मग फायनली नेकनूरला. आणि पण सकाळी पहाटे 5 वाजता पोहोचल्यामुळं तिथं कुणीही नव्हतं, पूर्ण बसस्टँड खाली होतं आणि मी तिथं फक्त एकटाच. आता म्हणलं इथून पुढं जायचं होतं मला 10 किलोमीटर, तर कसं जायचं? मग सकाळी रिक्षा शोधत होतो तर रिक्षाही नव्हते, कारण खेडेगाव आणि तिथं 5 वाजता काय रिक्षा मिळणं खूप कठीण होतं. मग थोडा वेळ वाट बघितली, म्हणलंच थोडं सकाळ होऊ देवा, मग 6 वाजता कुठेतरी रिक्षा भेटेल. आणि मग फायनली मला भेटला रिक्षा आणि मग मी चाललो मला जिथे जायचं होतं तिथं सकाळी. आणि माझं काम झाल्यानंतर मी निघालो परत वापस बीडच्या दिशेनं रिक्षामध्ये बसून, कारण मला बसची वाट बघून बघून खूप कंटाळा आला होता आणि बस लवकर मिळेना, म्हणून मी फायनली पकडली होती रिक्षा आणि चाललो होतो. आणि भूक तर खूप लागली होती, कारण जेवलो नव्हतं. मग थोड्या वेळानंतर आलो त्या बीडच्या नांदूर घाटामध्ये, काय तो गाव आहे. नांदूर घाटाचा थोडासा लुक बघितला, चांगला वाटला. आणि त्याच्यानंतर पुढे आम्हाला दिसली थोडीशी ते दिंडीमध्ये जाणारे लोक दिंडीला चालले होते. त्या माऊलींना जय हरी माऊली म्हणून, रामकृष्ण हरी म्हणून तसंच आपलं पुढच्या दिशेने वाट पकडली आणि पुण्याला येण्यासाठी मी निघालो होतो. आणि मग रात्रीची ट्रॅव्हल्स पकडायची होती, पण भूक लागली होती म्हणून पाडाशिंगेला थोडंसं थांबलो आणि तिथं काहीतरी खायची इच्छा होती, पण पाडाशिंगेला माझ्या खाण्यासारखं काहीच नाही भेटलं. फायनली ट्रॅव्हल्स पकडली आणि निघालो पुण्याच्या दिशेनं आणि सकाळी 5 वाजता पोहोचलो मी पुण्यामध्ये आणि मग निघालो माझ्या घराकडे, कारण मला सकाळी आवरून परत ऑफिसला जायचं होतं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉग.